नमस्कार मंडळी. आम्ही आज हा यूट्यूबचा आमचा पहिलाच व्हिडिओ, म्हणजे याच्या आधी शॉर्ट्स टाकलेत पण मोठ्या व्हिडिओमधला फॉर्मॅटमधला हा पहिलाच व्हिडिओ. आम्ही हा चॅनल तयार करण्याचं कारण म्हणजे आम्ही बऱ्याचशा रेसिपीज आणि बऱ्याच मजा मस्ती वगैरे हे सगळं आम्ही घरी करत असतो, तर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं अशी आमच्या तिघांच्याही मनामध्ये इच्छा आली. त्यामुळे तो विचार आम्ही मनात ठेवून हा चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. चॅनलमध्ये दाखवण्याच्या निमित्ताने आमचं फिरणंही होईल आणि सगळं मजा मस्ती घरातल्या बाहेर कुठे एन्जॉय केलेलं तेही तुम्हाला बघायला मिळते. नक्कीच नक्कीच. आणि सोबत आम्ही म्हणजे मम्मीच्या पण बऱ्याच गोष्टींमध्ये इनोव्हेशन चालू असतात, काय काय रेसिपीज नवीन ती करून बनवत असते, मी काय काय वेगळ्या रेसिपीज करत असतो आणि मजा बघायला घरातच आमची तिघांची खूप मजा मस्ती चाललेली असते. म्हणूनच आम्ही ठरवलं की त्याच्यामध्ये तुम्हालाही सामील करून घेऊया. म्हणजे हे काय असं एक टाइमचं कुठलं असं लाईफस्टाईल ब्लॉग नाहीये किंवा रेसिपीज फक्त व्हिडिओ नाहीये किंवा कुठे फक्त फिरायला जातो तर ते खाण्यापिण्याचे रिव्ह्यूज तसं ब्लॉग नाहीये. हे पूर्ण आमचं आम्हाला जसं जसं वाटतं तसं जसं आमचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याची ब्लॉग आहे. तर मग या प्रवासाला आम्हाला तुम्ही नक्की आशीर्वाद द्या आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. पण तुम्ही पण आम्हाला ऑल द बेस्ट द्या. तुम्ही बघताय तुमच्याही सपोर्टची नंतर गरज लागणार आहे. चालेल चालेल. आपण मग आजचा श्री गणेशा करूया एका मस्त रेसिपी पासून. आज काय बनवायचं? श्री गणेशा हा मोदकांपासून. श्री गणेश म्हणजे गणपती, गणपतीचे आवडीचे मोदक बनवूनच आपण आज श्री गणेशा करणार आहोत. चालेल. मग आज आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला मग आता बघूया मम्मीने रेसिपीसाठी काय तयारी केली आहे. आपला श्री गणेशा मोदकांचं. बापरे, बरंच काय काय इकडे. सारण बनवण्यासाठी आणि मोदकांची उकड काढण्यासाठी जे जे लागतं ती बेसिक तयारी करून ठेवली. काय काय याच्यामध्ये? हे तूप आहे, खोबरं आहे खवलेलं, गूळ आहे, मोदक पिठी, पाणी लागेल ते, आणि हे खसखस आणि मोदक पिठी. म्हणजे फक्त मोदकाचीच पिठी लागते असं नाही, आम्ही साधं तांदळाचं पीठही घेतो जे किराणा मालाच्या दुकानात. आणि दुकानवाल्याकडे मध्ये आलं होतं की त्याच्यावर लिहिलं होतं फक्त सम्राटची होती ना मोदकाची पिठी काहीतरी. बासमती मोदक पिठी असं होतं. पाहिजे तर आपण बघू ना नंतर. तो आता काय करायचं पहिलं? आता अगोदर आपल्याला सारण बनवून घ्यायचंय कारण ते थंड व्हायला पाहिजे ना. अच्छा. म्हणून मग सारण बनवून का गरम भरलं तर काय होतं मोदकांमध्ये? मोदक जास्त शिजतात. अरे अरे, थंडच करायला ते असे पिचपिच होते मग ते बरोबर नाही लागत. हे केशर आहे ना आपल्याकडे पाहिजे. तुझ्यासाठी केसर ते महत्वाचं आहे म्हणजे मोदकामध्ये सारण आणि पीठ आणि त्यासोबत एक केसरची काडी पण तेवढीच महत्वाची असते. आहे की नाही? आता हे काय पहिल्यांदा थोडस तूप. स्नेहा थोडी खसखस दे. थोडस तूप का? हे 1 चमचा तूप वगैरे नाही, थोडस तूप घातलेलं आहे. कारण अशा यांना प्रमाण नाहीच ना देतात आपल्याला. म्हणजे ह्याच्यात तू कुठे बोलशील की 1 टेबलस्पून आणि 1 टीस्पून करण्यावर आहे. हे अंदाजावरती आहे. कोण 11 करतं. एक्झॅक्टली. आता आपण जास्त 11 मोदकांच साधारण आपण हे बनवतोय. हे खसखस टाकूया, कच्ची आहे ना थोडीशी. तुपावर टाकली मग ती जरा परतून पण येईल. तुपावर टाकली तर ह्याच्यात नाही टाकले, पॅनवर नाही टाकली होती. पॅन मध्येच तूप राहणार, गॅसवर असं टाकला तर राहील. तुपावर नको ती जास्त. ती आता याच्या बरोबर बाजून येईल. खोबरं टाकू. वा, हे ओलं खोबरं ना खाऊन ठेवलेलं. हे किती असेल? अर्धा नारळाची वाटी. अर्धा नारळाची. खोबरं 1 वाटी. हो, ते सांगायचं राहिलं. खोबरं 1 वाटी, शीत भरून 1 वाटी, आणि गुळ हा ना कमी गुळ आहे. आपण मागे काय बनवलं होतं ते पदार्थ, तो सांजीवऱ्या, ते जरा गोड कमी झाले होते म्हणून थोडस म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त गुळ घेतलं. अच्छा. ते म्हणजे आता हे प्रमाण जे आहे ते आता त्या वस्तूवरती डिपेंड करतं. समजा गोड एखाद्या वेळेस कमी गोड असेल तर आपल्याला थोडासा वाढवायला लागणार. कोण साखरेचंही करतं. हा, म्हणजे जस्ट इन केस त्यांचं सारण बनवून झालं, त्यांना वाटतं की कमी गोड झालं तर थोडी साखर ऍड करू शकतो. आपलं सारण मस्त की भाजण्याची प्रोसिजर चालू आहे. आणि तर स्नेहा काय खाते? खात नाहीये. अच्छा, काजू आणि बदाम. ओके, खालचे वर आहे तिला. आपल्याला वरच्यांचा संध्याकाळी 5-5:30 झाले की वरच्यांचा आवाज येतो आपल्याला. चहा बनायला सुरुवात झाली. इथे लोकांचं पण इथेच ना. ते अलर्ट येतं ना, बरोबर हे होतं. म्हणजे कोणाला असं मस्त आहे की झोपलं वगैरे असेल तर हे मस्त झोप उघडते त्याच्यात. आपल्याला पण कळतं चहाची वेळ झाली.
हे याच्यात का कुठते माहितीये का? हे बघ, हे जाड पातेलं आहे. हा. आपण डिमांड मधून आणलेलं ना. हो हा, मस्त. ही कढई पण डिमांड ट्रायप्लाय स्टील हो. खूप जड येते. मला वाटलं होतं पहिल्यांदा हातात घेताना एवढं जड नसेल. नाही, खूप पण जड खूप छान आहे. भांडी आहे ती. हा ब्रँड वगैरे काही नाही, काय ब्रँड काय माहितीच नाही त्याचं हा, काय पण ते. डिमार्ट मध्ये ही भांडी छान मिळतात, पण मस्त मिळतात. आता आपण ते कूट केलेलं सगळं ड्रायफ्रूट त्याच्यात घातलेलं आहे. ड्रायफ्रूट टाकले थोडे, ते पण शेकायला स्नेहा पाहिजे. थकली ड्रायफ्रुट्स कुठून. थंड पाणी पिऊ नको, सर्दी होईल. दुपारी ताकात पण बर्फ घेतला टाकून. काय म्हणते मग कोणी? मॅडमनी. सगळ्यांनाच टाकलं. मग आपल्याला पण प्यायला लागलं एवढं थंड थंड. एवढंच सरण्याचं प्रोसिजर. अरे बापरे, मला वाटलं अजून बरंच काय काय करायचं त्याच्यामध्ये. नाही, हे फक्त आता गूळ आणि खोबरं सगळं एकजीव झालं. सगळं काय म्हणते, वेलची, जायफळ, फूल. हे किती आता टाकायचे, काय प्रमाण आहे घ्यायचं? आपल्या ह्याच्यावर तुलाच आवडत नाही जास्त स्वाद म्हणजे मला वेलची, ते जायफळ, फूल. अति म्हणजे एकदम ते वस्तू खात्यावर जर वेलची आधी जायफळची नाही, चव लागली तर मला थोडा नाही स्वाद आवडत. आला की बरं वाटतं जरा ना. म्हणजे तिचं असं सपोर्टिव्ह टेस्ट असावी असं हा, वाटतं. हो. ते छान परतून घेतात. त्या प्रकारे आपलं सारण आपण बनवून रेडी केलं आणि तर थंड करायला ठेवलंय. आता पुढची काहीतरी प्रोसिजर आहे. गॅस फुल मोठा झालेला आहे. आता काय करायचं? आता उकड काढण्यासाठी हे शीख भरून, ऍक्च्युली दबलंय ते आता ठेवून, शीख भरून पीठ घ्यायचं वाटी. आणि शीख भरून म्हणजे काय? शीख म्हणजे शीख अशी, हा, त्याला डोंगर भरून पण म्हणतात शुद्ध मराठी भाषेत. आणि मग त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं. एक वाटी पीठ शीख भरून न दाबता आणि एक वाटी पाणी घ्यायचं. हो, कारण पाण्याला शीख लागू शकत नाही ना. लागू शकते, केलं पाण्याला ट्राय. शीख लावायला गेलं तर ते बसबसून कर. बसबसून बाहेर येईल. मी फक्त बोलू शकतो, मी करू नाही शकत ते. असू दे. छान. असं पाण्याला तो तडका आला पाहिजे का? असं चरकन वाजलं ते. बरं, येऊ दे. आता त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी साखर. साखर. मग याच्यात गोळ का नाही टाकत? पाण्यात, अरे मग ते पिठाचा कलर पण लालसर येईल ना. हा, म्हणून. मग साखर सफेद असते ते, त्यामुळे पिठाला पण बरं, थोडंसं मीठ. थोडंसंच मीठ टाकलंय. आता हे पण अंदाज आहे. म्हणजे पिठाला आता तुम्ही चपातीचं पीठ करता, घरी भाकरीचं पीठ करता वगैरे, त्याला काय जेवढं मीठ लागत असेल तशा पद्धतीने तुम्ही पीठ टाका. इथे काहीतरी आहे. हे काय आहे? साखर. अच्छा, हो. ते साखर लिहिली होती पण गायब झाले त्याच्यावरून. पण तशी ती साखर पण तेवढीच लवकर गायब होते कारण असं तर काय करणार. बस काय, छान उकळ आलेली आहे. थोडी आणली, थोडी पिठाला गोडी येते. मग फ्लेवर आपल्याला जर का कुठल्या एखाद्या मोदकाला ऍड करायचा असेल समजा, तो सारणात करावा लागेल. पिठात नाही गाईच्या होणार? पिठाला पण इसेन्स वगैरे आता ते पण मळताना ते करावं. जस्ट इन केस समज आता मँगो मोदक बनवायचे वाटले आपल्याला, आपण कोकणी आहे थोडं तूप तर घालायचं हा, सुशी. अच्छा, पाण्यामध्ये पण थोडंसं तूप घालायचं. थोडं म्हणजे आता आपण आपला एक जो थोडं नॉर्मल थोडं. चमचा आता हे आहे आपले थोडे प्रमाण आहेत ना, 10-11 मोदकच होतील ना, अर्धा चमचा. म्हणजे मँगो पल्प आपण असं वापरू शकतो का पिठाला, असं माझं म्हणणं. सारणात पण घालतात आणि वरच्या पिठात आवरणामध्ये पण घालतात. मळतानाच किंवा मग अच्छा. उकड काढताना म्हणजे कुठल्या याचं बनवू शकतो? स्ट्रॉबेरी पण बनवू शकतो, मँगो पण बनवू शकतो. आपण एखादं ते पण ट्राय करूया कधीतरी, असं मला तरी वाटतं. चला, पहिल्या व्हिडिओतच तुम्हाला अजून बोनस व्हिडिओच्या रेसिपीजचं आम्ही सांगितलंय की पुढे बनवू शकतात अजून. पण हे तूप पिवळं आहे ना आपलं, कोणतं ह्याचं ना, प्रभातचं. त्यामुळे नाही, प्रभातचं उकड किंवा मोदकाचा कलर थोडा पिवळसर दिसू शकतो. जे की चांगली गोष्ट आहे, चालेल मला. कलरफुल. आता पीठ घालायचं, पीठ घातलेलं आहे आपण हे. आता मच्छा आहे. ढवळून घ्यायचं, ढवळून एकजीव करायचं. बापरे, हे एवढं सोपं आहे. आणि नंतर मग ते तुझे पीठ बनवतात ते हेच पीठ असतं? हो, यायलाच मग नंतर आता 5 मिनिटं झाकून ठेवायचं. अच्छा, ठीक आहे. झाकण ठेवून गॅस आपण बंद वाढ. करायचा. हो, गॅस बंद करा. उकड काढली होती ना, 5-7 मिनिटं झाकून ठेवली होती. बरं, ते आता परत घेऊन ये. टायमर लावून की अंदाजे 5-7 मिनिटं? 5-7 मिनिटं ठेवायचे. ठीक आहे. खरवड काढून घ्यायची. मला शिऱ्याची खरवड जाम आवडते, शेवटी खाली लागलेली. हे नुसतं पीठ आहे, पण आहे याच्यामध्ये मीठ, साखर सगळंच आहे नाही का. हो, त्याच्यामध्ये खाऊ शकतो. नाही खाणार आहे. पीठ कशाला काय, गरम गरम किती येते. हेच आपण नंतर मळताना घेऊ.
हेच पाणी का? पाणी हा लागलं तर. टाकाऊ ते टिकाऊ. लहानपणी शाळेत शिकवलं होतं. आता हे काय करूया, हा ग्लास का हाताने का नाही? याने नाही, गरम आहे, हाताला चटके बसतील. माझे काय हात भाजावेत अशी इच्छा आहे का तुझी? आणि पटकन पण होतं असं. अच्छा, हे किती वेळ करायचं पूर्ण आपलं? हा, ते गाठी सगळं म्हणजे गठ्ठे गठ्ठे असे झालेले आहेत ना, ते मोडून पूर्ण प्लेन होईपर्यंत. तोवर मग ते गार पण होतं. अच्छा, मग हाताने मळायला सोपं जातं. पण हे शिजवण्याचं कारण काय? पीठ का शिजवून उकडच का अर्ध करतात? कच्चं, हे अर्ध कच्चं आहे. एकदम आपण भाकरीला पीठ मळतो आणि त्याचे जर वळायला गेलो तर ते नाही, पाकळ्या नाही नीट पडणार आणि हे पण नाही, अच्छा मोदक वळता नाही येणार व्यवस्थित. म्हणून ही उकड म्हणजे अर्ध कच्चं. अच्छा, आणि मग जेव्हा मोदक वळून आपण शिजवून घेतो तेव्हा मग ते पूर्ण मोदक, ती वरची पारी जी असते ती पूर्ण शिजली जाते. अच्छा. त्यात आपण थोडंसं ह्याच मगाशी पातेल्यातलं पाणी घेतलं होतं ते ऍड करून आता मळते. मग आता पीठ गार झालं. ते पण गरम झालंय पाणी, हम्म. ऊन झालंय. ते पूर्ण मळून घ्यायचं पीठ. एकजीव करून घ्यायला लागतो. अच्छा. मग मोदक वळताना चांगले वळतात, पाकळ्या चांगल्या पडतात आणि चिरा जात नाही. हा, चिरा जात नाही, फुटत नाहीत मोदक. स्नेह वगैरे तिकडे लागली आम्हाला. साफसफाई त्या कढईतच आपण हे करून चाळणी ठेवून हे उकडणार आहोत बर. मोदक. आपण काय मोदक पात्र वगैरे घेतलेले नाही. आता अंदाजे आपण हे करून घेतलंय. नंतर मग पिठाचं सारणाचं पिठाला असं लागायला नको ना हात, म्हणून मग सारणाचे आणि ह्याचे झाले छोटे छोटे हा, म्हणजे म्हणजे पार्ट्स करून घ्यायचे. डिवाइड करून घ्यायचं आधीच, नंतर मग पीठ जास्त राहतं, सारण उरतच नाही सारण. म्हणून मग सारखं अच्छा अच्छा, परफेक्ट आहे. हे आधी केलेलं बरं बाबा. हे सगळं अंदाजेच असतं, हे सगळी कामं. ते तर झालंच. आईंना चपातीचे गोळे पण सारखे हा. ते छोटे मोठे नाही. आकार नजरेत बसला ना की सगळं. आता आपले उकड काढलेल्या पिठाचे पण गोळे होतात. त्याचे 10 झालेत ना टोटल आपले. आता हे पण 10 करायचे टोटल. आपले किती बाकी आहेत का अजून त्याच्यात? बरंच पीठ आहे, होईल. किती झालं? 10 म्हणजे किती? मला 4, तुम्हाला 3 ना. खूप मोठं आहे. म्हणजे मी गणपती आहे. काय पण असं नसतं, आम्हाला पण सेम सेम. मग खाली जाऊन मोमोज देणार? नाही, मग नाही. हे पण मोमोज आहेत मग आपले. स्वीट मोमोज येते. हे स्वीट मोमोज, हे खरे. ते मैदा खाण्यापेक्षा हे तांदळाचं पीठ परवडलं ना. तिला पण मोमोज तांदळाच्या पिठात का नाही बनवत? हा. कसं लागेल ते? तांदळाच्या पिठाचा फ्लेवर वेगळा, त्याच्यामुळे जर तू चायनीजवाला ते चिकनवाला टाकशील तर ते कसं लागेल चांगलं त्याच्यात? मग ते फक्त मोदकाचं आपल्याला सवय लागली. कसं बनवतो मग? मोदक पण त्यांच्या अर्थी मोमोज झाले ते. मग ते स्वीट मोमोजच आहे. चायनावाल्यांना मोदक दिले तर ते स्वीट मोमोज म्हणून खाणार. स्वीट मोमोज बनतायत बाबा बसून खातील, आवडतील त्यांना. जपानमध्ये. आणि तिकडे स्वीट ते आपलं बीन्स असतात ना, बीन्सचं त्यांचं फिलिंग असते, गोडवाली फिलिंग, ती भरून पण करतात मोमोज, बावस बनवतात. त्यांचे मोमोज फेकून देतील ते. हो म्हणतील हा, हे स्वीट मोमोज मस्त आहेत. हो, भारी. तर आपण अशा गोळे करायला घेतले तर आपण पुढची प्रोसिजर बघू. घेतलेलं त्यांनी मोदक वळायला. मी मस्त ड्रोनने शूटिंग करतोय. हे माझं ड्रोन आहे. अगोदर तुपाचा हात घेते ना. हा, मग पाहिजे ते हात तिचाच आहे. वाटलं ना चिकटतंय असं वाटलं की मग पीठ घ्यायचं थोडं. हात माझाच. तू कधी बनवलेस का आधी मोदक? तू इकडे आल्यानंतरच पहिल्यांदा बनवलेस पहिलाच ना? मोदक बनवला होता ना, मस्त झाला होता. आणि तिचे ना बोटं दाखव. बोटे अशी बारीक बारीक बोट आहेत, त्याच्यामुळे तिच्या पाकळ्या, आता बघाल तुम्ही तिच्या पाकळ्या किती मस्त पडतात सगळ्या. सगळ्याच्या आकार पण मस्त येतो मोदकाचा. छान येतो. तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं, मला वाटलंच नाही की तिने कधी बनवले नाहीत मोदक म्हणून. पण तू ते गव्हाचे बनवले ट्राय ना? केलेत गव्हाचे मम्मीकडे. उकडीचे पहिल्यांदा बनवले असेल. उकडीचे पहिल्यांदा बनव, म्हणजे ट्राय केले तुकडीचे, पण झाले नाहीत माझ्याच्यानं. हा. आता बघू यांचं काय चाललंय कार्यक्रम. ह्याचं नुसतं पण खाता येईल का? नाही नाही मिळणार. मग एक मोदक कमी होईल आपल्या घरात. नको. बघ आता तुझं नाही, मग ह्याच्यापेक्षा मला मोदक जास्त प्रिफर करेन मी. मोदक बनल्यावर कसं मग खाताना मोदक फोडतो काय, चमचाभर तूप त्यात टाकतो काय, ती मजा असते. ते मला माहिती पण नव्हतं. मी नाशिकला एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो. पहिले आपण कधीच नाही असेच पहिले मोदक नुसते खायचो. मोदक खायचो आम्ही, असेच घ्यायचं आपल्याला उचलायचं आणि हा. पण नंतर मग ते नाशिकला मी गेलो ना, माझी फ्रेंड होती एक गौरी म्हणून, तर तिच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी ते असं बाजूला वाटी ठेवली होती तुपाची आणि मग सांगितलं की असं असं करायचं, ते अर्धा फोडायचा दिवं कशा पाकळ्या पडते बघ. आणि एक
एक मूवी पण होता, त्यात पण त्यांनी असं सांगितलं होतं, मस्त मोदक असं घ्यायचा, मस्त तो असा फोडायचा, त्यात तूप घालायचं आणि तसं कुस्करून मस्त असं खायचं. म्हणजे कुस्करून मला नाही जमत. माझा पहिला नंबर झाला होतंय छान होते मस्त. वा वा वा, दाखव की ग, बोटाने लपवते सगळे. मम्मी रेसमध्ये जिंकली. असे मोदक माझा अनुभव जास्त आहे. होय का. आणि हा झाला स्नेहाचा छान छोटक मोदक. वा वा वा, लांबून बघितलं तर कळणार पण नाही कुठला कोणचा कुठला किती कोणचा. मस्त आला. उगीच घाबरती नाही. केल्याने होत आहे ऑर्डरचे रे. आधी केले हा नाही, तेच तिच्या ऑर्डरचे. मम्मी ऑर्डर पण घेते मोदकांच्या ठाण्यातल्या, पण विफासने पण लांबच्या घेते. पण ऑर्डरचे मग ते शेप जर का थोडंसं वेगळं जर का आता बघाल तुम्ही, एकदम थोडासा डिफरन्स आहे. काहीच नाही, कितीतरी छान आलं. पण तेवढा तरी झाला तरी पण त्या ऑर्डर मध्ये उगाच. माझ्यापेक्षा छान दिसतोय तुझा मोदक. ते तर आहेच. हे काय मस्त शेप आलाय, छान आलाय मस्त. करू शकतेस तू ऑर्डरच्या पण, है ना. पिठाची गरज नाही लागत ना. नाही चिकट. आता आपण बघूया पुढे. पिठी लवकर झाली, आपलं सारण फटफट झालं, उकडणार पटापट. फक्त एकच प्रोसिजर झालं, एवढा टाइम लागतोय, है ना. हा. हेच स्किलचं काम आहे. बहुतेकांना हेच जमत नाही. मग तुम्ही कधी साच्याचे का ट्राय केले मग? नाही, आपल्या घरात साचा कधी आलाच नाही. अरे आम्ही लहानपणापासून करतो. साच्यामध्ये ना पीठ जास्त लागतं आणि सारण कमी. ते असं काहीतरी पूर्ण ते साच्यात ते पीठ पहिलं भरायचं, मग सारण घालायचं, जाड जाड. आणि त्याचा बॉटम निघतो ना, त्याचा जो बॉटमचा पार्ट असतो तो मोस्टली. म्हणजे आता एखाद्याला समजा मोदक खायचेच आहेत पण त्यांना समजा पाकळ्या नाहीच पडत आहे, तर त्यांच्यासाठी ठीक आहे ऑप्शन तो की साच्यामधनं करायचं. पण जास्त पीठ लागतं. हा, हे कसं आपलं स्वतःच्या हातात कंट्रोल असतो प्रॉपर. आता आपले हे 5-6 मोदक बनून झाले ना की आपण मग वाफायला ठेवूया. त्यासाठी पाणी तापत ठेवायला लागेल. हो चालेल. आता ते अच्छा, म्हणजे मला इशारा होता का मी? ठीक आहे चालेल तू आता रिकामच आहेस ना. हे शूटिंग कोण करतंय? रिकामाच आहे मी तर. चला आता पाणी. मस्त. काय की पाकळ्या बोलतो, पाकळ्या बनवायला जमत. आता स्नेहा कशी पडते ते दाखव. नाही इकडे अजून एक मोदक बनवून रेडी, आणि इकडे 4 मोदकांची फौज रेडी, 5वा रेडी. कसल्याच त्या नाजूक पाकळ्या पडते बाबू. तू का लाजते? पाकळ्या लाजायला पाहिजे त्या. तिची बोटी छोटी छोटी आहेत ना. मला एकदा डबल डेकर मोदक ट्राय करायचा. डबल डेकर ना. मी एकदा प्रयत्न केला होता. बहुतेक आपण नवरला गेलो होतो तेव्हाच केला होता का? मस्त. त्यात एक फोटो आहे, त्याच्यामध्ये होता डबल डेकर मोदक. बघितला होता. वा वा वा, बापरे किती झाले, अभि मोजल्या पण नाही त्या पाकळ्या. भरपूर येतात. माझी कसं बोट जरा जाडी आहेत ना, होय. त्याच्यामुळे मग ते कमी. पण तरी पण म्हणजे शेप वाईज बरोबर आहेत ना ते. आता हा, माझा इथेच थोडासा गोंधळ होतो मी जेव्हा करायला गेलो तेव्हा. तिला हे छान जमतं, मस्त हे जे करायला हे म्हणून तिचा मोदक जरा उभा पण येतो, असा छान येतो. हा, बसका होत नाही तो. खरा मोदक हाच खरा, माहितीये का? म्हणजे खोटे मोदक पण असतात. असं नाही. मोदक हे आपण मोदक बोलल्यानंतर आपलं हे येतो बघ, डोळ्यासमोर आकार जो येतो चेहरा येतो. डोळ्यासमोर. हा, तो हा आकार येतो ना. आपण आता बाहेर बघू काय आहे. बाहेर इकडे कुठल्या तरी बिल्डिंगचं काम चालू आहे, कुठलीही माहिती नाही. आमच्या इकडनं असा सनसेट दिसतो मस्त छान. सगळीकडे नुसती कामच चालू आहे. होय, खूपच कमी झालं आहे. असतं तरी पण आता त्यांचं ते सिमेंट मिक्सिंगचं काम चालू नाही आहे म्हणून तो आवाज कमी येतो आपल्याला तरी. तर आपण असे सगळे आता मोदक बनवून घेऊया. ठेवलं ना पाणी तापत? हो ठेवलं, आता उकळ येईल त्याला. 5च लाव. असू द्या. बरोबर दिसणार नाही परत ते. मोदक शिजवायला ठेवताना चाळणीला थोडं तूप लावून घ्यायचं. आता चाळण नसेल कोणाकडे तर का असतेच सगळ्यांकडे? असतेच, कंपल्सरी असतेच घरात. म्हणजे काय जणांकडे ते मोदक स्टीमर असतात. आपण नाही घेतलंय अजून. मोमोज स्टीमर, त्यातच मोदक, त्याच्यातच मोमोज वगैरे सगळं बनतं त्याच्यामध्ये. मोदकांच्या ऑर्डर जर अजून वाढायला लागले तर घेऊया जास्त. घेऊया बघू. इडली पात्रात पण हे करत, पण ते इडली पात्र असं फ्लॅट एकच असं त्याच्यामध्ये असं बसतात मोदक. म्हणजे वर झाकण येतं ना परत त्याचं. आता याच्यात चाळणीत जेवढे बसतात सुटसुटीत, कारण मोदक ना शिजले ना फुलतात असे ते थोडेसे, मोठे दिसतात. म्हणून मग ते ठेवायचे. थोडीशी जागा ठेवायची. आता ठेवूया. याला एक महत्वाचा इन्ग्रेडियंट अजून लागायचं बाकी आहे.
आहे की नाही. अरे, हं. ते आता आपण घेऊया इकडे. पाण्याला मस्त छान उकळी आली आणि होऊ दे गरम आता. ते इकडे छोटंसं इन्ग्रेडियंट आहे केशर. आता आपण मोदकांना केशर लावतोय. ते काय एक एक काड्या आपल्या अशा फक्त वरनं टेकवायच्या. ते चिकटून बसतं ना त्याला, नंतर थोडासा मस्त येलोइश कलर सोडतं. ते शिजायला लागले की त्याला आपोआप वाफ हे होते, पाणी सुटतं, वाफ तयार होते आणि मग ते आपोआप चिकटले जातात. मस्त कलर सुटतो आणि त्याला. तर सगळं केशर लावून झालं आपल्याला. आता ते ठेवूया आता वाफवायला. हम्म. हे झाकण ठेवूया. झाकण पण असं ठेवायचं की ते पोकळ राहिलं पाहिजे, म्हणजे टच नाही झालं पाहिजे मोदकांना. टच नाही झालं. परत नंतर काढायला पण इझी पडायला पाहिजे. हे आपलं मेकशिफ्ट स्टीमर आहे. मोठी कढई ज्याच्यात आपण मग अशी सारण केलं तेच. त्यात आपलं कुकरमध्ये आपण भांडी ठेवायच्या आधी खाली जो असं एक आरा टाईप असतं ते घेतलं आणि त्याच्यावरती आपण सारण ठेवून त्याच्यावरती दुसरंच कुठलं तरी ताट झाकण म्हणून ठेवलं. आणि याच्यावर गॅस असा आपलं ते आता हाय हाय गॅस फ्लेमवर 10 मिनिटं शिजवायचं. 10 10-12 मिनिटं शिजवायचे. शिजवायचे. आता आपण शिजल्यावरती बघूया मोदक कसे आहेत. 10-12 मिनिटं झाले ना आपण ठेवून. हो मग गॅस बघितलं फुलले ते. मला आत्ताच कंट्रोल नाही होत. मला पाहिजे. जा जा दे हे घे, जा. हे बघ, हा माझे मोदक आहे. वा मस्त झालेत. नाव टाका त्याच्यात. मधलं माझं आहे 3 काड्यांचं. पाणी गेलं का पूर्ण? काय तुझं आहे? मधलं मोदक माझं आहे. म्हणजे मी खाणार आहे असं आहे. कटले नाहीतच पण तरी पण लवकर खालून लवकर सुटावेत ना, म्हणून असा थंड पाण्याचा हे मारायचा, शिपका मारायचा. हात वाजतात का त्याच्याने? वा अशा प्रकारे चटके बसतात. चटके बसल्याशिवाय भाकरी खायला मिळत नाही म्हणतात, असं काहीतरी आहे. अरे संसार आम्हाला मोदक खायला लागला. जसं तवा चुल्यावर आधी हाताला चटके, तवा मी ते भाकर. मला भूक लागली. चला होय. बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि सुरू आहे काय? आणि मग घ्या सुरुवात. बरं चला. आता सुशीलने घेतलं खायला. फायनली गरम गरम आहे. हे बघ स्नेहाचाच मोदक घेतला. असा फोडलाय मोदक मस्त. त्याच्यावरती आपला चमचाभर तूप. बोटाला लागलेली करमत दिसते. हो अशी बघ. भाई गरम आहे सुशील. हो. अख्खा सुख सर्वात जास्त प्रिय मोदक. बोलती बंद. त्यानंतर पुरणपोळी, त्यानंतर श्रीखंड, त्यानंतर आम्रखंड. काही बोलूच नाही कोणी. मोदक खायचं, आणि गरम गरम खाण्यातच जी मजा आहे ना. मोदक खायचं, तृप्त व्हायचं आणि झोपून जायचं. बर आता तुम्ही खा. मी तर काय तूप खाणार नाही. घे घे. मी असंच ट्राय करणार. खा. तूप चांगलं असतं शरीराला. खाशील तर होशील. मी ऑलरेडी एवढी झाली. असू दे, काही फरक पडत नाही. ते खाऊन झालेली तब्येत नसते ती. बघ कशी मोजून घेते. घे ना. वा तूप सुद्धा गरम. फेअर वॉर्निंग आहे, गरम आहे ते. आता मी खाते मोदक. तुम्ही दोघांनी चाटलाय. असू दे. मला तूप कमीच खायचंय बाबा. काय नाही, छान लागतं ते तूप टाकून. नको जास्त. मस्त झाले. मस्त झाली म्हणजे मस्त होणार ना, अजून कसे होणार. घेऊ काय दुसरं? घे की. अशा प्रकारे आता आम्ही ह्या मोदकांचा मस्तपैकी फडशा उडवणार आहे. तीनच राहिलेत बघा. ह्या मोदकांचा आम्ही फडशा उडवणार आहे आता. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि त्यात बघा आता म्हणजे जसे आहे आपण डिटेलमध्ये दाखवलेली आहे. पाकळ्या रेसिपी कशा पाडायच्या, कसे वळायचे, कसे. सगळं तर आपण दाखवलं. बऱ्याच जणी विचारतात पण सोशल मीडियावर, माझ्या दुसऱ्या साईटवर, ब्लॉगवर.
की कसे मोदक बनवायचे, हे कसं, म्हणून डिटेल त्यासाठी रेसिपी बनवलेली आहे. नक्की ट्राय करा, नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मोदक खाल्ले. असंच मोदकांचा आस्वाद घ्या. चला बाय बाय.